श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8। श्री गणेशाय नमः। हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पाव माते। तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्मादिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी। तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषे भितरी, त्याचे सांग करू हरी, सेवन ते करण्यार्थी। गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मगरंद, बेडूकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधिले त्वा। जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीते। ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाते जिरोन मनोर्थ। हे व्यवहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहतर आहे अहोरात्र। तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वांहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे। मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निमळ खडकास फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा। ऐशा त्या तव कृपेचा, दास गणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा, घाल माझ्या मुखात। तेणे मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती। असो मागील अध्यायी, देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुफळीबाई, येऊन बसली हे ऐकले। जेथ जेथ ही नांदे दुफळी, तेथ तेथ करी होळी, अवघ्या सुखाची रांगोळी, हिच्या पायी होत असे। क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नेतसे यमसदनाला, प्रयत्न पडती लुळे येथ। असो तळ्याच्या काठावर देशमुखांचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे। पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पंढरी, काही कामावरून खरी, कुरबुर झाली उभयतात। तो असे मर्या महार, देशमुखांचा ज्याला जोर, तो बोलला उणे उत्तर, खंडू पाटला कारणे। पाटील वदला त्यावरी, तुझी ही रीत नाही बरी, गरिबाने पायरी, आपली कधी सोडू नये। उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे आणमनी। तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकोनी भाषणा, पाटील खवळला मानसी। बासाबासीचे कारण होते अति क्षुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला। तो टप्पा न्यावयासी, सांगितलं होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहसीलीत टप्पा द्याया। ते ऐकोनी वदला महार, मी न टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा। काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकुमा लागुनी, बोंबा शिमग्याच्या समजतो मी। ऐसे बदनी बोलला, हाव भावही तैसा केला, मूठ वळूनी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे। ती त्याची पाहून कृती, खंडू पाटील कोपला चित्ती, भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात। त्याच काठीचा केला प्रहार महाराच्या हातावर, पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे प्रहार केला। त्या प्रहारे करूनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर। पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो। तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचरून देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुनी, देशमुख ते संतोषले। वा वा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली, ही अनायसे संधी आली, ती उपयोगी न दवडणे। त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्यासी, खोटे नाटे विबुध हो। कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित, काट्यांचेच होतात नायटे ते अवलोका। फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची,
आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार, पाटलाच्या पदी थोर, बेडी करी हातकड्या. खंडू पाटला समजले, धाबे त्याचे दणाणले, तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघापरी, वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी, प्रसंग आणिला बेडीचा. अब्रुदाराचा अपमान, वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार त्याला सुचला, श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा न कोणी आन राहिला या वराडी. लौकिकी यज्ञ करण्याला बंधू गेले अकोल्याला, खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्रीस. येताच केला नमस्कार, शिर ठेविले पायांवर, महाराज आला कठीण फार, प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत, तळ्यापाशी ताडिले सत्य, करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्यांचा नायटा केला, देशमुख मंडळींनी भला, माझे अहित करण्यास. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला, समर्था माझ्या इज्जतीला, तुझ वीण कोण रक्षील. उद्या येतील राजदूत, मला येथुनी नेण्याप्रत, बेडी ठोकुनी पायात, ऐसे आज ऐकेले. त्यापेक्षा गुरुवरा, गळा माझा येथेची चिरा, ही घ्या तलवार देतो करा, वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण, बेइज्जत हेच मरण, अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझ्या अब्रूचा, धरा समर्था ये काळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षिण्याला, होता अर्जुन तयार झाला, केवळ आपल्या अब्रूस्तव. तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्रे नेसविली, द्रौपदीला सभेत. देवी मम अब्रूही पांचाळी, देशमुख कौरवांनी आणली, नग्न करण्यासाठी भली, तिचे रक्षण करावं. ऐसे वदून समर्थाला पाटील रडू लागला, आसवांचा तो चालला, पूर नेत्रां वाटे हो. घरची माणसे चिंतातुर, आधीच झाली होती फार, नाही त्यांच्या शोकापार, तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले, खंडू पाटला हृदयी धरिले, त्याचे सांत्वन करावे. अरे कामकर्त्या पुरुषापत, ऐशी संकटे येतात, वरच्यावरी जाण सत्य, त्याची चिंता वाहू नको. स्वार्थ दृष्टी बळावता, ऐसेच होते तत्वता, खऱ्या नीतीची ही वार्ता, अणुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघेजण एका जातीचे असून, एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य, परी पांडवांचा पक्ष तेथ, न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे, साह्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे, भाग पडले कौरवांना. जा भिऊ नकोस तिळभर, बेडीन तुशी पडणार, किती जरी केला जरी जोर, देशमुखाने आपुला. तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोषी म्हणून सुटले, जे का संत मुखावाटे आले, ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर, भजू लागली साचार, कोणा नाही आवडणार, अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने, नेले रहाया कारणे, समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात, गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले अवचित, 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असती, कर्मठ वेदावरी प्रीती, परिधनाचा लोभ चित्ती, राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण, तै होते पांघरुण, घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत, ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वरांसहित, अतिउच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली, तीन त्यांनी दुरुस्त केली, म्हणून आसनी उठून बसली, गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे बदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला, हिनत्व वेद विद्येला, आणू नकारे निरर्थक. हीन विद्या पोटाची, मोक्षदात्री आहे साची,
वा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा, उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला. चूकन कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य, वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तैलंगी ते ऐकून चकित झाले, अधो वदन बैसले, मुखवरी करण्या आपुले, भयमनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार, दीपांचा तो जय जयकार, त्याची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपुल्या मनी, हा पिसा कशाचा महाज्ञानी, चारी वेद याच्या वदनी, नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा, वा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निःसंशय. परमहंस दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची, कोणत्याही प्रकारची, हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी, हा वामदेव याला दुसरी, उपमान ती द्यावया. असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून, देते झाले दयाघन, रुपया रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले, महाराजही कंटाळले, उपाधीला गावच्या. श्रोते खऱ्या संताप्रत, उपाधी ना असे पटत, दांभिकाला मात्र भूषण होते तियसे. गावाची या उत्तरेला एक मळा सानिध्याला, या मळ्यात भाजीपाला होत होता बहुअस. एक शिवाचे मंदिर होते तेथे साचार, लिंबतरूंची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा, हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सनिध्य बसले, एका ओट्यावरी भले, लिंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी, काही दिवस रहावयासी, या शंकरा सानिध्य. हा भोलानाथ कर्पूर गौर, नीलकंठ पार्वतीवर, हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला, येथे येण्याचा तो भला, दे सावली करून. ते वाक्य ऐकले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले, कृष्णाजीने तात्काळ. समर्थांनी वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला, राजा जायस्तयास्थला, तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर, दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी, निजांगे कृष्णाजी पाटील करी, समर्थते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात, गोष्ट घडली अद्भुत, येते झाले फिरत फिरत, 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊनी या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वरासी, भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमुनोत्री केदार, हिंगलाज गिरनार डाकुर, ऐसी क्षेत्रे अपार, पाहिली पायी फिरुनी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे, आम्ही शिष्य आहो साचे, महाराजही आमुचे, आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती आली घरी, तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे आयाचित, आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, लागे जो ओढण्याप्रत, गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्ये दिवशी येथून जाऊ, पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्याही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यात, वेडा पिसा नंगा धूत, मग आम्हा देण्या आयाचित, मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती, गाईस लाथा मारिती, ते का म्हणावे संमती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरित, जाणतो अवघा वेदांत, मर्जी असल्या मळ्यात, या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी, आज आहेत भाकरी, त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढाल, तितुका तेथेच मिळेल, तेथे बोलता चालता, निळकंठ बसला आहे पत्र्यामध्ये.
2 प्रहराची वेळा खरी, घेतल्या चून भाकरी, मळ्यात घेऊनी विहिरीवरी, बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी एका छपरा भितरी, गोसाव्यांनी लाविली खरी आपापली कळासने. त्यांचा जो होता महंत, ब्रह्मगिरी नामे सत्य, जो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रमणा बैसले, गावातूनही काही आले, पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनन छिंदंती हा श्लोक, निरूपणाचा होता देख, ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यास नाही पटले, ते आपापसात बोलू लागले, हा नुसता शब्द छल. सारे पोथी ऐकल्यावरी, येऊन बसले पत्र्या भितरी, गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला, निरूपणाचा भाग झाला, येथे पत्र्याच बैसला, स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया, बसले होते घेऊनिया, त्या पत्र्याची ठायात चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी, बसली होती समर्थ स्वारी, चिलीम भरून वरच्यावरी, प्याया देई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाची, ठिणगी पलंगी पडली साची, ती पडताना कोणाची, दृष्टीनं गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर, पलंग पेटला अखेर, एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता, या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, 3 आता विझायाची, पाण्या वाचून दयाळा. तै समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझविण्याचे, कारण नाही तुलासाचे, जल मुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, या वैसा पलंगावरी, तुम्हा आहे अवगत खरी, भगवद्गीता साकलले. त्याच्या परीक्षेची वेळ, आणिले हरिने तात्काळ, ब्रह्मन जाळी अनळ, याचा प्रत्यय दाखवा. नैनन छिंदंती श्लोकावर व्याख्यान केले 1 प्रहर, आता का मानित दर, या पलंगी बसण्याचा. जाजा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी, आणून बसली अत्यादरी, या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी, भास्कर गेला धावनी, ब्रह्मगिरीचा सव्य पाणी, धरीला त्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार, तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चोफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर, परी महाराज आसनी स्थिर, हलले मुळीन इतकेही. श्री प्रल्हाद कयाधूसुत, उभा केला अग्नीत, हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंत दाविलेसाचे, मळ्यामाजी कृष्णाजीचे, श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्करासी, मला न न्या पलंगापाशी, महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले. तेन मानी भास्कर, ओढीत आणिला फरफर, उभा केला समोर आपुल्या सद्गुरु रायाच्या. नैनन दहती पावक, हे खरे करून दाखवा वाक्य, ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोटभऱ्या आहे संत, शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांतीधामा, केला खटाटोपरिकामा, गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो, मी दाती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी, आपणा अग्नीपासूनी, भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता, अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा झडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतराखाली ज्ञान जेठी, गोसावी झाला हिंपुटी, तो न काही बोलला. लोक विनंतीस द्याया मान, खाली उतरले गजानन, तो पलंग पडला कोसळून, एक पळहीन लागले त्या. अवघाच होता जळाला, जो भाग शेष उरला, तो लोकांनी विझविला, साक्ष दामणे इतरांचे. ब्रह्मगिरी पायी लागला, निर्भिमान अवघा झाला, स्पर्श होता गंगाजला, मल कोठुनी राही तेथ.
मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टेला तुया सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजरे जगी अतोनात, तेणेत झाला आहे घात आपुल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार, ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावं. स्वानुभवाचे झाले येती श्री शंकराचार्य निश्चिती, प्रपंची राहुनी ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्मसाक्षात्कारी, होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि म्हणा. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी, सारन तया माझारी येतुलही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्रातःकाळीच उठून गेला कोणानं भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी, जो तो आला पहावयासी मळ्यात जळालेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविका भवाब्धित हेंची इच्छी दासगणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति अष्टमोध्याय समाप्तः. जय श्री गजानन.